मसावी लसावी या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण भागाकार या गणिती क्रियेची थोडी उजळणी करूया। एक उदाहरण घेऊया। 25 भागिले 4 4 सख्ख 24 25 मधून 24 वजा करायचे राहिले 1। या उदाहरणामध्ये ज्या संख्येला आपण भागतो आहोत किंवा ज्या संख्येची आपण विभागणी करत आहोत या संख्येला आपण भाज्य असे म्हणतो आणि ज्या संख्येनी आपण भागत आहोत म्हणजे या संख्येचे आपण ज्या आकाराचे भाग करणार आहोत त्याला भाजक म्हणतात। आता या 25 चे मी 4 आकाराच्या गटांमध्ये विभागणी केली आणि असे किती गट झाले तर असे 6 गट झाले आणि हे जे गट झाले असे यांना म्हणतो आपण भागाकार। आणि 6 गट झाल्यानंतर सुद्धा त्यातील एक संख्या राहिलेली आहे म्हणजे सर्व संख्या संपलेली नाहीये, एक राहिलेली आहे आणि हे जे एक राहिलंय त्याला आपण म्हणतो बाकी। म्हणजेच जेव्हा आपण भागाकार ही क्रिया करतो तेव्हा आपल्याकडे या 4 वेगवेगळ्या गोष्टी असतात। भाज्य ज्या संख्येची आपण विभागणी करणार आहोत, भाजक या संख्येचे आपण जितके छोटे छोटे गट करणार आहोत त्या गटाचा आकार म्हणजे भाजक आणि जितके गट तयार होतात त्याला म्हणतो भागाकार आणि इतके गट तयार केल्यानंतर ही जी संख्या राहते त्याला म्हणतो बाकी। आपण जर आपल्याकडे हे 25 म्हणजेच आपल्याकडे हे 25 चेंडू होते त्याचे आपण 4 आकाराचे गट तयार केले, असे आपल्याकडे 6 गट झाले आणि एक चेंडू बाकी राहिला। 6 गट म्हणजे भागाकार, हे जे एकूण चेंडू होते तो होता आपला भाज्य, या प्रत्येक गटाचा आकार हा झाला भाजक। आता असे उदाहरण घेऊ आपण की जिथे हे गट केल्यानंतर एकही चेंडू उरणार नाहीये। उदाहरणार्थ आपण जर 36 भागिले 4 केलं तर बाकी 0 राहते, म्हणजेच 36 ला 4 ने निशेष भाग जातो। निशेष, शेष म्हणजेच बाकी, निशेष म्हणजे काहीही बाकी उरत नाही। जेव्हा 36 ला 4 ने भागले तेव्हा आपल्याला 9 गट मिळाले आणि त्यानंतर निशेष म्हणजे एकही बाकी उरली नाही। अशा वेळेला आपण म्हणतो की 36 ही संख्या 4 ने विभाज्य आहे। आणि त्याच वेळेस आपण असेही म्हणतो की 4 हा 36 चा विभाजक आहे। 4 हा 36 चा विभाजक आहे। भागाकार या गणिती क्रियेची उजळणी करताना आपल्याला हे 4 नवीन शब्द मिळालेले आहेत किंवा 4 नवीन घटक मिळालेले आहेत। भाज्य ज्याची आपण विभागणी करतो, भाजक या भाज्याची आपण जितक्या आकाराच्या गटांमध्ये विभागणी करतो तो भाजक, जितके गट तयार होतात तो भागाकार, भागाकार केल्यानंतर जी संख्या राहते त्याला बाकी म्हणतात। जेव्हा बाकी 0 राहते तेव्हा आपण भाज्य भाजकाने विभाज्य आहे असे म्हणतो आणि तो भाजक ही संख्या भाज्याची विभाजक आहे असे म्हणतो। मसावी लसावी या धड्यामध्ये आपल्याला विभाजकाची खूप गरज पडणार आहे आणि म्हणूनच आपण विभाजक कसे काढायचे याचा थोडासा अभ्यास करूया। 36 चे विभाजक आपण आता काढायचे कसे पाहूया आणि आपल्याला विभाजक काढताना विभाज्यता कसोटी खूप उपयोगी पडणार आहे। सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया 1 ने। 1
ही संख्या प्रत्येक संख्येची विभाजक असते किंवा 1 ने प्रत्येक संख्येला निशेष भाग जातो. 1 गुणिले किती 36 असतात? 1 गुणिले 36 हे 36 येतात. पुढची संख्या आपण 2 पाहूया. 2 ने 36 ला निशेष भाग जातो का? हो, नक्की, कारण का 6 एकक स्थानी आहेत. 6 ही समसंख्या आहे आणि म्हणून 2 ने 36 ला निशेष भाग जातो. 2 गुणिले 18 36 असतात. 3 पाहूया. 6 अधिक 3 9. 9 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजेच 36 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे आपल्याकडे आले 3 गुणिले 12 म्हणजे 1 आणि 36, 2 आणि 18, 3 आणि 12 हे सगळे विभाजक आहेत. 4 पाहूया. 4 9 36 आपण पाहिलं होतं, म्हणजेच 4 आणि 9 हे सुद्धा विभाजक आहेत. 5 एकक स्थानी 6 आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 नाही आहे, म्हणजेच 36 ला 5 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 5 हा विभाजक नाही आहे. पुढची संख्या आहे 6. 2 आणि 3 हे दोन्हीही जेव्हा याचे विभाजक आहेत तेव्हा 6 सुद्धा याचा विभाजक आहेत. 6 ची विभाज्यता कसोटी आपल्याला हेच सांगते. 6 गुणिले 6 आपण पाहिलेलं आहे. आपण 6 ला इथे पोहोचलोय, इथे सुद्धा 6 ला पोहोचलोय, म्हणजे आपल्याला पुढे जायची गरज नाहीये. आणि आता आपण 36 चे विभाजक मांडूया. आपण इथे पासून जाऊ आणि पुन्हा मागे इथेपर्यंत येऊ आणि या क्रमाने आपण विभाजक मांडू. याचा फायदा होतो, म्हणजेच 36 चे विभाजक 6 2 वेळा, त्यामुळे आपण एकदाच मांडणार आहोत. आपल्याला मिळाले 36 चे विभाजक. आपण अजून एक उदाहरण घेऊया. आपण संख्या घेऊया 28. 28 1 हा विभाजक असतोच, त्यामुळे 1 आणि 28 हे पहिले 2 विभाजक आपल्याला मिळाले आहेत. 2 28 ही संख्या समसंख्या आहे, त्यामुळे 2 हा सुद्धा विभाजक असणार आहे. आणि 2 गुणिले 14 28 असतात, त्यामुळे 14 हा सुद्धा विभाजक आहे. 3 2 अधिक 8 10. 10 ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणजेच 3 हा विभाजक नाही. पुढची संख्या आहे 4. 28 भागिले 4 4 7 28, म्हणजेच 4 आणि 7 हे विभाजक आहेत. 5 एकक स्थानी 0 किंवा 5 नाही आहेत, म्हणजेच 5 हा विभाजक नाही. 6 2 आणि 3 हे 2 विभाजक असतील तरच 6 असतो, इथे 3 नाही आहे, म्हणजे 6 सुद्धा नाही. 7 आपल्याला अगोदरच मिळालेला आहे, त्यामुळे आपण आता इथेच थांबायचे आणि आपण पाहिलेले की आपण या क्रमाने त्याचे विभाजक लिहिणार आहोत. चे विभाजक आहेत 1 2 4 7 14 28. आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं 36 चे विभाजक, ते विभाजक सुद्धा आपण पुन्हा इथे मांडूयात. हे आहेत 36 चे विभाजक. आता आपण या दोघातील सामायिक विभाजक पाहूया, म्हणजेच कोणता विभाजक आहे जो दोन्हीकडेही आपल्याला दिसतो. 2 इथे आहेत, 2 इथे आहेत, 4 इथे आहेत, 4 इथे आहेत, 7 नाही, 14 नाही, 28 नाही, म्हणजेच 2 आणि 4 हे सामायिक विभाजक आहेत. आपल्याला एक नवीन घटक मिळालेला आहे, सामायिक विभाजक. जेव्हा 2 संख्यांचे विभाजक आपण पाहतो आणि त्यातील असे विभाजक की जे दोन्हीकडेही उपस्थित आहेत, त्यांना आपण सामायिक विभाजक म्हणतो. मसावी लसावी धड्यावरील शब्दकोश. विभाजक फॅक्टर, विभाज्य मल्टिपल, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, सामायिक विभाज्य कॉमन मल्टिपल, महत्तम सामायिक विभाजक हाईएस्ट कॉमन फॅक्टर और HCF, लघुतम सामायिक विभाज्य लोएस्ट कॉमन मल्टिपल और LCM. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा.
आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.